आपल्या आयुष्याच्या वाटचालीसाठी गुरुचं मार्गदर्शन फार महत्त्वपूर्ण ठरतं। गुरुचं मार्गदर्शन जितकं चांगलं तितकी शिष्याची वाटचाल भक्कम असते। त्यामुळे राजकारणात यशस्वी ठरलेल्या काही लोकांकडून आम्ही त्यांच्या गुरूंबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय। गुरुपौर्णिमेचा हा खास राजकीय वृत्तांत। असं म्हणतात, राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो। राजकारणात जसे प्रत्येक वळणावर नवे मित्र आणि शत्रू भेटत असतात, कदाचित गुरुबाबतही तेच असावं। कारण राजकीय व्यक्ती राजकारणात जसजसे वरचे टप्पे गाठते तेव्हा तेव्हा त्याला नवा गुरु भेटत असतो। त्यामुळेच आम्ही राजकारणात यशस्वी झालेल्या व्यक्तींकडून त्यांच्या गुरूंबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला। अनेकांचा उल्लेख करता येईल, परंतु प्रामुख्याने आजोबा आमचे पद्मश्री विखे पाटील वडील या सगळ्यांचं खरं म्हणजे मार्गदर्शन मला लाभलं। परंतु त्याबरोबरही राज्यामध्ये कैलासवासी वसंतदादा पाटील आणि कैलासवासी आपले माननीय शंकररावजी चव्हाण साहेब यांच्याबद्दल एक विशेषच भावना माझ्या मनात राहिली। चव्हाण साहेबांबद्दल गेली 50 वर्ष आमचे कौटुंबिक संबंध आमच्या वडिलांचे आणि चव्हाण साहेबांचे राहिले। अशोकराव मुख्यमंत्री म्हणून मी बोलत नाही, पण निश्चितच गेली 50 वर्षाचा कौटुंबिक जिव्हाळा त्यांच्यावर राहिला आणि आजही अशोकरावांबरोबर मुख्यमंत्री म्हणून ते आमचे नेते आहेत, त्यांच्यावर काम करताना पदोपदी मला हीच भावना जाणवते। गुरुशिवाय जीवनाला कधीच पूर्णत्व येत नाही। माझ्या बाबतीत विचाराल तर खूप कमी वयामध्ये यशवंतराव चव्हाण साहेब, वसंतराव दादा यांचं मार्गदर्शन मिळालं आणि खऱ्या अर्थाने मला घडवलं, मार्गदर्शन केलं ते आदरणीय पवार साहेबांनी। तो खऱ्या अर्थानं एक शिकवण जी आहे, खऱ्या अर्थानं जी पाठीमागे उभं राहणारी शक्ती जी आहे ती माझी आई आहे। आणि त्यानंतर मग राजकारणामध्ये आल्यानंतर राजकीय जे काही नेतृत्व असतं त्यांच्या आधारावर पुढे जायचं असतं आणि आमच्या नेत्या सोनियाजी गांधी खऱ्या अर्थानं आमचे राजकारणामधले खरे आमच्या नेतृत्व आहे, त्याच आम्ही गुरु खऱ्या अर्थात मानतो। माझ्या गावापासून 4 किलोमीटरवरती यशवंतराव चव्हाणांचं गाव, सांगली जिल्ह्यातल्या वसंतदादांचं काम करण्याची पद्धत वेगळी, यशवंतराव मोहितेंचे काम करण्याची पद्धत वेगळी, बाळासाहेब देसाईंची वेगळी, राजाराम बापू असं सगळ्या लोकांनी प्रत्येकाचे एक वेगळं खास वैशिष्ट्य होतं आणि या सगळ्यांचा आदर्श आणि मला पहिली राजकारणामध्ये जी संधी दिली ती कैलासवासी यशवंतराव मोहिते यांनी दिली। पक्ष बदलला की लोक आपला गुरुही बदलतात, पण काहींच्या बाबतीत हा अपवाद म्हणावा लागेल। राजकीय गुरुचा प्रश्न येत आहे, बाळासाहेबांना मी सदैव गुरु मानत आलेलो आहे आणि राज ठाकरे साहेब माझे नेते आहेत, त्यामुळे तो काही विषय येतच नाही। बाळासाहेबांविषयी असणारी श्रद्धा, आदर, माझ्या आंतरिक भावना हे फार वेगळ्या आहेत आणि त्यामुळे मी त्या विषयात कधीच तडजोड करू इच्छित नाही आणि करणार नाही। वास्तविक मी प्रोफेशनने डॉक्टर आहे, मला 4 लोक ओळखली असती, माझी जिकडे प्रॅक्टिस असेल तिथले लोक माझे पेशंट ओळखले, पण आज शिवसेना प्रमुखांमुळे मला महाराष्ट्र ओळखतो डॉक्टर दीपक सावंत म्हणून। हे माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे आणि त्या शिवसेना प्रमुखांमुळेच शक्य झालं, म्हणून ते माझे राजकीय गुरु आहेत आणि त्यांच्या चरणी आज वंदन करतो। काहींची मात्र गुरुबाबत अडचण झालेली जाणवते। सुरुवात वेगळ्या पक्षात आणि आता वेगळ्या पक्षात, त्यामुळे गुरु कोणाला म्हणावं असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण होतो। गुरुपौर्णिमेला गुरु आपण राजकारणात कोणाला गुरु मानता आणि कसं आपल्याला या गुरुकडून मार्गदर्शन मिळालं राजकारणात? नाही बोलणार। एकंदरीतच आयुष्यामध्ये प्रगतीसाठी गुरुचं स्थान महत्वाचं मानलं गेलंय हे सत्य, पण हा गुरु खऱ्या अर्थानं शिष्याची प्रगती साधणारा असावा, नाहीतर नित्यानंद बाबासारखा एखादा तथाकथित गुरु मिळाला म्हणजे वेगळंच कल्याण होईल। वित्तम बातमीसाठी दीपक भातुसेसह दिनेश दुखंडे, ETV न्यूज, मुंबई। भविष्याच्या तरतुदी